वंदनीय महाराजांना प्रथमतः अभिवादन करतो। माझे वडील दिवंगत अजय शेट्टी गोळेकर यांनाही अभिवादन करतो। आणि आजच्या या भजनानंद समारंभाच्या कार्यक्रमाला उपस्थित झाली पाहिजे। आमच्या घराचं नाव आहे माणिक कुटी आणि माणिक हे काही महाराजांचं नाव होतं लहानपणी। त्यांच्या घरात मी राहतो, हे घर त्यांचं आहे म्हणून त्याचं नाव आहे माणिक कुटी। आणि जिथं जेव्हापासून 2 महिने झाले आम्ही इथं आलो तर माझी अशी इच्छा होती की महाराजांच्या भजनांचा कार्यक्रम, महाराजांनी लिहिलेले भजनं आणि इतरही संतांनी लिहिलेले भजनांचा कार्यक्रम आपल्या इथं व्हावा। खेड्यामध्ये जेव्हा आम्ही लहान होतो, माझं गाव पेलोरा नावाचं, उन्हाळ्यामध्ये जेव्हा आम्ही खाट टाकून बाहेर झोपत होतो वडिलांसोबत, लहान होतो मी, तसे भजन ऐकू यायचे दिडशीवरून, निगलीवरून। आणि सकाळी चर्चा, तुझ्याकडे भजन होतं ना, कहीं गाव ढूंढे कहीं देश ढूंढे तेरा पता नहीं चलता भगवान कहाँ मिळता। रात्रीच्या त्या वातावरणामध्ये त्या व्हेव्ज, भजनाचे व्हेव्ज, ते तरंग वातावरणात विसरून गावागावात पोहोचत होते। ते नांदगाव पोळे असो, नांदगाव सूर्याचं असो, की पेलरा असो, का चारली असो, निर्ली असो, वरडा असो, साखरी असो, आणि भोवतालची लोक त्या तरंग ऐकत होते आणि आपलं मन प्रफुल्लित करत। तो आनंद शहरात नाहीये, आता अनुभव घेतला असेल। आणि म्हणून आमची अशी इच्छा होती की चला आपण खेड्यामध्ये जवळपास राहिलो पाहिजे बा। आणि म्हणून हे शहरही नाही आणि खेडही नाही, पण असं वातावरण आहे, या वातावरणात आम्हाला राहायचा आनंद आम्ही घेत आहोत। तुम्ही लोक इथं आले, आमचे जावई राकेशजी गोबडे हे यांचं मंडळ आहे, म्हणजे तुम्ही सगळे सहभागी आहेत। त्यांचा भजन घेऊन मी ऐकलं होतं आमच्या बहिणीच्या घरी, तेव्हा असं वाटलं की आपण हे भजन आपण ठेवलं पाहिजे। वारकरी टच आहे आणि आमचे गुरुदेव शाळेत भजन फास्टर असतं, सुपरफास्ट, ते थांबत नाही। आणि तुमची पॅसेंजर गाडी आहे, हळूहळू हळूहळू हळूहळू, पण चांगलं आहे। संगीताचं शास्त्र, ज्ञान, लय हे सुद्धा अत्यंत गरजेचं असतं, त्याचा आनंद हा वेगळा असतो। आणि म्हणून आजच्या कार्यक्रमामध्ये वारकरी संप्रदायाची भजनं आणि वंदनीय महाराजांची सुद्धा भजनांचे संगम या ठिकाणी घडून आला, त्याचा आनंद आपण सर्वांनी घेतला। सर्वांचा आपण जोरदार टाळ्या वाजवून असते होती किंवा नुसतं मानधन दिलं म्हणजे काही नाही, त्याचा सत्कार झाला पाहिजे। कारण मला असं या ठिकाणी पाहिजे, सगळे ज्येष्ठ लोक बसले आहेत, 30-35 वर्षापासून काम करत आहेत। हे आमचे काकाजी आहे, अनेक वर्षापासून काम करतात आणि दाता पडत आहे, काय ऐकू येत नाही, पण भजन काही सुटत नाही। निसर्ग काय करतो माहीत आहे, लहानपणीपासून तर 50व्या वर्षापर्यंत निसर्ग आपल्याला देतो, पण 50 नंतर तो हळूहळू काढून घेतो। देणे आणि घेणे ह्या प्रक्रिया जीवनात काढत असतात। आणि म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे, 50 वर्षापर्यंत घेतलं पाहिजे आणि 50च्या नंतर आपण देत गेलो। जर दिलं नाही तर केसही राहत नाही, दातही राहत नाही, काहीच राहत नाही, सगळे अवयव कमजोर होतात, सेल डाऊन होतात, डॅमेज होतात। त्यामुळे जी सेवा संधी मिळते सेवेची, संधीचं सोनं आपण करावं। आणि महाराजांचा विचार, संतांचा विचार, सर्व संतांनी हाच विचार सांगितला मानवतेचा, ते कार्य आपण तळमळीने, सक्षमतेने आपण करीत आहेत। खरोखर तुम्ही अभिनंदनास पात्र आहे। तुम्हाला आम्ही छोटंसं प्रमाणपत्र दिलं, महाराजांचं एक पुस्तक दिलं तुम्हाला, आणि तुम्ही स्वीकारलं, त्याबद्दल तुम्हाला तुमचे आम्ही आभार मानतो। आणि आम्ही जी काही सेवा आम्ही करू शकलो त्याबद्दल माणिक कुटीच्या वतीने तुम्हाला धन्यवाद देतो। असंच काम सुरू ठेवा जोपर्यंत होतील तोपर्यंत। मनुष्य आज आहे उद्या नाही, परंतु जी सेवा आपण आपल्या हातून करत असतो त्या सेवेचं मोल महत्त्व कधीही संपत नसते। सेवा ही धनसंपत्ती खरी, न सरे जन्मोजन्मांतरी। सेवेचं असं फार असं मोठं महात्म्य आहे आणि म्हणून सेवेचं कार्य आपण करीत आहात। भजनानंद सोहळा आम्ही या कार्यक्रमाला नाव तुमची बातमी सुद्धा